सकाळची शांत वेळ असते. सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. देवघरामध्ये मात्र साली, प्रतिमा, कल्पना आणि अस्मिता या सर्वजणी एकत्र आलेल्या असतात. देवासमोर दिवा लावलेला असतो आणि सगळ्या भक्तिभावाने पूजा करत असतात. मात्र सालीच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं समाधान दिसत नसतं. तिच्या मनामध्ये अर्जुन आणि मानसीची काळजी सतत सुरू असते. पूजा झाल्यानंतर साली देवीची आरती हातात घेते आणि भक्तिभावाने आरती करू लागते. आरती करताना तिच्या डोळ्यांसमोर अर्जुनचा चेहरा येतो. शेवटी ती देवीसमोर हात जोडते आणि म्हणते, देवी आई, माझ्या अर्जुनला आणि मानसीला सुखरूप घरी परत घेऊन ये. त्यांना काहीही होऊ देऊ नकोस. माझ्या मनात खूप भीती निर्माण झालीये, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तिच्या या शब्दांनंतर प्रतिमा आणि कल्पना देखील तिच्याकडे काळजीने पाहतात. सालीच्या डोळ्यात नकळत अश्रू येतात. तिला काहीतरी वाईट घडणार असल्याची जाणीव होत असते. मात्र अर्जुन सुखरूप परत येईल अशी आशा मनात ठेवून ती पुन्हा देवीसमोर नतमस्तक होते. दुसरीकडे रस्त्यावर अर्जुनला काही गुंडांनी घेरलेलं असतं. अर्जुन त्यांच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करत असतो, पण गुंडांची संख्या जास्त असल्यामुळे ते त्याच्यावर जोरदार हल्ला करतात. एक गुंड अर्जुनला पकडून ठेवतो, तर दुसरा त्याच्यावर वार करू लागतो. अर्जुन स्वतःचा बचाव करत असतो आणि त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जाते. अचानक एका गुंडाच्या हातात चमकणारा सुरा दिसतो. तो अर्जुनच्या दिशेने पुढे येतो. अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गुंड्याने अर्जुनच्या पोटात चाकू खुपसतो. अर्जुनला मोठा धक्का बसतो. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसतात. त्याचवेळी दुसरीकडे सायलीच्या हातातून अचानक कुंकवाचा तबक खाली पडतो आणि सगळं कुंकू जमिनीवर सांडतं. सायली घाबरून त्या कुंकवाकडे पाहते. तिच्या मनात लगेच अपशकुनाची भावना निर्माण होते. तिकडे अर्जुनच्या शरीरातून रक्त वाहू लागलेलं असतं. तो कसाबसा स्वतःला सावरतो, पण त्याची ताकद कमी होत जाते. शेवटी तो सायलीला आठवतो आणि डोळ्यांसमोर अंधार येत असतानाच तिसरा सीन थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखवला जातो. तिथे प्रिया शांतपणे उभी असते. तिच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाचा लवलेशही नसतो. उलट तिच्या मनामध्ये आपण आखलेला डाव यशस्वी झाल्याचा आनंद असतो. अर्जुनला रस्त्यावर गुंडांनी केलेल्या हल्ल्याची बातमी समोर येताच प्रिया मनातल्या मनात खुश होते. ती थंडपणे म्हणते, राम नाम सत्य है. आता अर्जुन सुभेदार, तुझा खेळ संपला. तिच्या या शब्दांमध्ये अर्जुनबद्दलचा प्रचंड राग स्पष्ट जाणवतो. अर्जुनला कायम आपल्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानणाऱ्या प्रियाला आता आपण त्याला कायमचं संपवलं आहे असं वाटत असतं. ती पुढे म्हणते, तू माझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये अडथळा आणलास, माझी सगळी रहस्य उघड करण्याचा प्रयत्न केलास, पण आता तूच या सगळ्यातून बाहेर पडू शकणार नाहीस असं म्हणत ती आनंद व्यक्त करू लागते. मात्र सायली डायनिंग टेबलजवळ शांतपणे बसलेली असते. समोर जेवणाचं ताट वाढलेलं असतं, पण तिचं लक्ष नसतं. ती सतत मोबाईलकडे पाहत असते. तिला वाटत असतं की अर्जुनचा फोन येईल, पण तेवढ्यातच तिथं प्रतिमा असते. ती म्हणते, काय झालं ग सायली, जेवण समोर वाढून ठेवलंय आणि तुझं लक्ष मात्र फोनमध्येच आहे. सकाळपासून पाहते तू खूप अस्वस्थ आहेस. सायली हळू आवाजात म्हणते, आई, माझं लक्ष लागत नाहीये. अर्जुनला इतका वेळ का होत आहे? तो फोन पण करत नाही आणि मेसेज पण करत नाही. ते मुलीला शोधायला गेलेले आहेत, त्यामुळं मनात सारखी भीती वाटत आहे. प्रतिमा तिच्या हातावर हात ठेवत म्हणते, अगं, काळजी वाटणं साहजिक आहे, पण तू अशी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अर्जुनला माहिती आहे ना त्याला काय करायचं आहे. तो काळजीपूर्वक सगळं करेलच ना. सायली म्हणते, मला माहीत आहे आई, पण आज सकाळी मी त्याच्यावर चिडले होते ना. आता सारखंच वाटतंय की निघताना मी त्यांच्याशी नीट बोलायला हवं होतं. प्रतिमा प्रेमाने म्हणते, अगं, नवरा बायकोमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती रुसवा-फुगवा होतच असतो. त्यासाठी एवढं मनाला लावून घेऊ नकोस. अर्जुन तुला समजून घेतो ग. सायली पुन्हा फोनकडे पाहते आणि म्हणते, देवी आई, आता एकच प्रार्थना आहे, ह्यांना आणि मानसीला सुखरूप घरी पाठव. त्यानंतर पुढचा सीन दाखवला आहे तो आश्रमामधील. मधुभाऊ हॉलमध्ये शांतपणे बसलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत असते. ते सतत फोनकडे पाहतात. तेवढ्यात विमल तिथे येते आणि मधुभाऊंजवळ बसते. विमल म्हणते, काय हो, एवढ्या कसल्या विचारात बसलात मधुभाऊ? सकाळपासून तुमचं लक्ष कुठंच नाहीये. मधुभाऊ श्वास घेतात. काय सांगू विमल, अर्जुन मुलींना शोधायला एकटाच निघून गेलाय. सायलीला त्याने सोबत नेलं नाही. ते ठीक केलं, पण मनात सारखी धाकधूक लागली आहे बघ. त्या मुली लवकर सापडल्या पाहिजेत आणि अर्जुन ही सुखरूप परत यायला पाहिजे. विमल त्यांना धीर देत म्हणते,
तुम्ही एवढी काळजी करू नका. अर्जुन काहीही विचार न करता कोणतंही तो पाऊल उचलत नाही. त्याने खूप आधी अभ्यास केला असेल आणि नंतरच मग तो तिथे गेला असेल. मधुभाऊ म्हणतात, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण परिस्थितीत अशी आहे ना गं, समोरचे लोक काय करतील. सायली घराच्या बाहेर गार्डनमध्ये अस्वस्थ फेऱ्या मारत असते. तिच्या हातात मोबाईल असतो आणि ती सारखी स्क्रीन तपासत असते. तेवढ्यात तिथे श्वेता येते आणि म्हणते, काय ग सायली ताई, काय झालं, एवढी अस्वस्थ का दिसते. सायली म्हणते, काही नाही ग श्वेता, पण अर्जुन सरांचा अजून फोन आलेला नाही. ते मुलींना शोधण्यासाठी गेलेत ना, त्यामुळे मनाला सारखी काळजी लागली आहे बघ. श्वेता काळजी दाखवत म्हणते, अगं अर्जुन दादा कामात असतील, कदाचित फोन बघायला वेळ मिळाला नसेल. सायली मोबाईलकडे पाहते. हो ग, मलाही तेच वाटतंय, पण त्यांनी मला सांगितलं होतं की ते तिथं गेल्या पोहोचल्यानंतर ते मला अपडेट करतील, पण आता एवढा वेळ झाला तरी त्यांचा ना फोन ना मेसेज, म्हणून मनात वेगवेगळे विचार येत आहेत बघ. श्वेता म्हणते, मग तू एकदा अर्जुन दादांना फोन करून बघ ना, निदान ते सुखरूप पोहोचले आहेत का ते तरी कळेल. सायली थोडी थांबते, पण ते मुलींना शोधाच्या कामात असतील, माझा फोन गेला आणि त्यांनी नाही उचलला तर माझी चिंता आणखीन वाढेल. श्वेता हसत म्हणते, एक फोन केल्याने काही होत नाही ताई, फोन उचलतील, बोलशील तू त्यांना, बघ एकदा फोन करून. सायली शेवटी म्हणते, हो तुझं बरोबर आहे. परत ती अर्जुनचा नंबर डायल करते. काही क्षणात रिंग वाजत राहते, पण फोन अर्जुन उचलत नाही. अर्जुन त्या घराच्या जवळ जातो आणि पाहतो त्याला कुठून आतमध्ये जाता येईल का. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन असतो चैतन्यचा. तो फोन उचलतो, म्हणतो, हॅलो चैतन्य बोल. चैतन्य म्हणतो, अर्जुन, इन्स्पेक्टर निकम आमच्यासोबत आहेत. आम्ही पोलिसांची टीम घेऊन तुझ्या लोकेशनकडे निघालो आहोत. तू आत्ताच्या आत्ता तिथं थांब, आतमध्ये जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो, चैतन्य तुम्ही किती वेळात पोहोचणार आहात. चैतन्य म्हणतो, जास्त वेळ लागणार नाही, पण तू कोणतीही रिस्क घेऊ नकोस. तेवढ्यात इन्स्पेक्टर सावंतही तिथे येतात. म्हणतात, अर्जुन सर, नेमके तुम्ही सध्या कुठे आहात सांगा. अर्जुन उत्तर देतो, सावंत, मी त्यांच्या घराच्या अगदी जवळ आहे. मला इथे काहीतरी संशयास्पद हालचाल जाणवते. मला वाटतं की मुली याच ठिकाणी असू शकतील. सावंत म्हणतात, सर तुम्ही कृपया आत जाऊ नका. इन्स्पेक्टर निकम आले की आम्ही पूर्ण टीमसह आत प्रवेश करू. अर्जुन म्हणतं, सावंत, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. आता मला काहीही झालं तरी मुलींना वाचवणं गरजेचंच आहे. प्रिया जेलमध्ये शांत बसलेली असते, पण तिला वाटत असतं की बाहेर तिकडं काय चालू आहे काय नाही हे तिला कळणं गरजेचं आहे. म्हणून ती त्या मारेकऱ्यांना फोन लावते आणि म्हणते, हॅलो, काय झालं, अर्जुन तिथे पोहोचला का. मारेकरी म्हणतो, हो मॅडम, अर्जुन त्या लोकेशनवर पोहोचलाय, आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. प्रिया हसत म्हणते, छान, आता सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे सुरू झाले. अर्जुनला अजिबात संशय कामा येता नाही. मारेकरी म्हणतो, पण मॅडम, मानसी काहीही ऐकायला तयार नाहीये. तुम्ही सांगितलंय ते खोटं बोलायलाही ती तयार नाही. प्रिया चिडून म्हणते, मला मानसीचं काय करायचं ते सांगू नका. तिला सांभाळायचं तुमचं काम आहे, पण अर्जुनला तिच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. त्याला वाटलं पाहिजे की तू मुलींना शोधत आहे. मारेकरी म्हणतो, म्हणजे अर्जुनला आमचा पाठलाग करायला लावायचा का. प्रिया म्हणते, अगदी तसंच.